नमस्कार. आज आपण एका मस्त प्रवासाला निघालोय. स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात पडलेल्या साध्या शिळ्या पोळ्यांपासून कशी काहीतरी भन्नाट आणि चविष्ट गोष्ट बनवता येते हे आज आपण पाहणार आहोत. हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय नाही का? रोजचाच प्रश्न. जेवणानंतर त्या उरलेल्या पोळ्या तशाच पडून राहतात आणि विचार येतो की आता यांचं करायचं तरी काय. आणि मग सुरू होतो तो विचार. एकीकडे अन्न वाया घालवायचं नाहीये, पण दुसरीकडे रोज रोज त्याच थंड पोळ्या खाऊन पण कंटाळा आलेला असतो. काय करावं? पण जरा विचार करा. आपण या समस्येकडे एक संधी म्हणून पाहिलं तर? चला तर मग, याच पोळ्यांना आपण आपल्या कल्पनाशक्तीचा कॅनव्हास बनवूया. तर यावर उपाय काय? सोप्पा आहे. मी आज अशा 5 भन्नाट आयडिया सांगणारे की शिळ्या पोळ्या बघून तुम्ही नाक नाही मुरडणार, उलट खुश व्हाल. तयार आहात? आणि ह्यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे सगळे पदार्थ मुलांना इतके आवडतील ना की ते मुद्दाम म्हणतील, आई आज जरा जास्त पोळ्या कर. चला सुरुवात करूया अशा एका गोष्टीने जी जवळजवळ सगळ्यांनाच आवडते. हो, बरोबर, चीज. बघूया चीज वापरून काय जादू करता येते. पिझ्झा, तो पण घरी. पिठाचा गोळा न मळता, बाहेरून बेस न आणता. शक्य आहे का? हो, 100% शक्य आहे. आपल्या शिळ्या पोळीपासून बनवलेल्या रोटी पिझ्झामुळे. याची कृती इतकी सोपी आहे ना, म्हणजे काय सांगू. पोळी घ्या, त्यावर मस्तपैकी पिझ्झा सॉस पसरावा, आपल्या आवडीच्या भाज्या टाका आणि हो, चीजमध्ये अजिबात कंजूसी करायची नाही. मग काय, तव्यावर किंवा ओव्हनमध्ये सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या. झाला पिझ्झा तयार. आणि वेळेचा विचार केला ना तर यात तर जमीन आसमानाचा फरक आहे. कुठे तो अर्धा पाऊण तास लागणारा पिझ्झा आणि कुठे हा आपला 5 मिनिटात तयार होणारा रोटी पिझ्झा. आणि तो कुरकुरीतपणा, त्याची तर बातच वेगळी आहे. चला आता जरा मेक्सिकन सफारी करून येऊया, पण आपल्या देशी स्टाईलने. पुढचा पदार्थ आहे रोटी केसाडिया. नावावरून अवघड वाटेल पण आहे एकदम सोप्पा आणि चविष्ट. हे तर पिझ्झाहून सोपं. 2 पोळ्या घ्यायच्या, त्यांच्यामध्ये आवडीचं सारण भरायचं. चीज, भाज्या किंवा आदल्या दिवशीची उरलेली भाजीसुद्धा चालेल. आणि दोन्ही बाजूनी मस्त तूप लावून खमंग भाजायचं. झालं. बरं, चीज झालं. आता काहीतरी कुरकुरीत क्रंची खाण्याची इच्छा झाली तर? त्यासाठी पण आपल्या पोळ्या तयार आहेत. चला बघूया. बाजारातून ते पॅकेटमधले चिप्स आणण्यापेक्षा घरीच बनवा एकदम हेल्दी आणि टेस्टी रोटी चिप्स. विश्वास ठेवा, एकदा बनवाल तर पुन्हा विकतचे चिप्स आणणार नाही. काही नाही, पोळीचे त्रिकोणी तुकडे करायचे, त्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावायचं. मग वरून मीठ, मिरपूड किंवा चाट मसाला भुरभुरवायचा आणि ओव्हनमध्ये किंवा कडक तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. मस्त लागतात. पुढचा पदार्थ तर ऑलराऊंडर आहे. नाश्त्याला चालेल, डब्याला चालेल, प्रवासात पण नेता येईल. हो, बरोबर ओळखलात. आपला लाडका रोटी रोल म्हणजेच फ्रँकी. इथे तर तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव देऊ शकता. आवडीच्या भाज्या परतून घ्या, पनीर घाला किंवा रात्रीची सुकी भाजी उरली असेल ती भरा, वरून सॉस टाका आणि घट्ट रोल करा. पोटभरीचा आणि चविष्ट नाश्ता तयार. अरे वा, तिखट तर खूप झालं. आता काहीतरी गोड होऊ दे नाही का? तुम्हाला वाटेल शिळ्या पोळीचं गोड काय बनवणार, पण थांबा, खरा ट्विस्ट तर आत्ता आहे. आणि तो गोड पदार्थ म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लहानपणीची आठवण. आईने किंवा आजीने बनवून दिलेला तो साखरेचा किंवा गुळाचा गोड रोल. याची रेसिपी सांगायची सुद्धा गरज नाही खरं तर. गरम पोळी, त्यावर मस्त साजूक तूप आणि मग आवडीनुसार साखर किंवा गूळ. रोल करायचा आणि खायचा. आहाहा, हा फक्त एक पदार्थ नाहीये, ही एक भावना आहे. तर ह्या होत्या 5 मस्त आयडिया. पण 1 मिनिट, ही गोष्ट फक्त काही नवीन रेसिपी शिकण्यापुरती मर्यादित नाहीये. ह्याच्या मागे एक मोठा विचार आहे. खरा बदल आहे ना, तो आपल्या विचारांमध्ये व्हायला हवा. उरलेल्या अन्नाकडे एक अडचण म्हणून नाही, तर एक चविष्ट संधी म्हणून बघायला हवं. हा एक छोटासा बदल खूप काही साधतो बरं का. यामुळे घरातलं अन्न वाया जात नाही, आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो, मुलांना खायला काहीतरी नवीन मजेशीर मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या स्वयंपाकघरातल्या रोजच्या कामात एक नवी मजा येते. तर आजचं हे सत्र संपवताना मी एक प्रश्न तुम्हाला विचारतेय. तुमच्या किचनमध्ये अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही असं एक नवीन भन्नाट रूप देऊ शकता? जरा विचार करा आणि तुमच्यातल्या शेफला कामाला लावा.